जगातल्या सगळ्या मानसशास्त्रांचा पाया आणि सगळ्या मानसशास्त्रांचे मार्ग हे गौतम बुद्धापाशीच येऊन थांबतात असं अल्टिमेटली आपल्या लक्षात येतं. सो बुद्ध मला वाटतं त्याचे विचार हे माझ्यासाठी फार अनुकरणीय राहिलेले आहेत. कोकणात आता गेलात तर तुमच्या लक्षात येईल, एक पर्यटनाचे काही दिवस सोडले तर कोकण भकास असतं. तिथे काही त्या अर्थाने जे पर्यटन आणि एंटरटेनमेंटसाठी ज्या गोष्टी असायला पाहिजेत तेवढ्या कोकणात डेव्हलप झालेल्या नाही आहेत. म्हणजे गावोगावीसुद्धा फार काही बरी अवस्था नाही आहे. बहुतांश लोक मुंबई पुण्यामध्येच असतात. गावाच्या गावं सध्या ओस पडलेली आहेत. म्हणजे साधं फटाके उडवू नका या एका माझ्या विधानावर सुद्धा लोकांनी इतकं ट्रोल केलं आणि इतक्या पद्धतीने वाईट वाईट शब्दांमध्ये लोकांनी त्या ट्रोल जे काय आहे ते त्यांनी केलं. बुद्ध की युद्ध? कारण की ललित कला केंद्र पुण्याचं जे प्रकरण झालं. नाही, मी सध्या राजकीय काही कॉमेंट करायचे नाही असं ठरवलंय. नमस्कार, मी रोहन धालवलकर. इसाबनीती चॅनलच्या छापा गाठा या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्या भेटीला अशी व्यक्ती आली आहे जे गायक आहेत, जे चित्रकार आहेत आणि उत्कृष्ट अभिनेते आहेत. तर आज आपल्या भेटीला आले आहेत श्री वैभव मांगले. नमस्कार वैभवजी. नमस्कार. इसाबनीतीच्या छापा गाठामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. वैभवजी, तुम्ही गायक आहात, तुम्ही चित्रकार आहात, तुम्ही उत्कृष्ट अभिनेते आहात, तुम्ही हल्ली जेवण देखील बनवता. तर एका वाक्यात जर तुम्हाला तुमचं वर्णन करायचं झालं तर तुम्ही ते कसं कराल? एका वाक्यात सांगणं कठीण आहे. तरीसुद्धा मला असं वाटतं की मी एक रसास्वाद घेणारा एक रसिक आहे कुठल्याही कलेचा. तर मला वाटतं की तुम्ही जोपर्यंत आधी ती कला काय आहे समजून घेत नाही, जोपर्यंत तुम्ही त्या कलेचा आस्वाद घ्यायला शिकत नाही, तोपर्यंत ती कला तुमच्या अंगी नाही रुजू शकत, असं माझं फार स्वच्छ म्हणणं आहे. प्रत्येकाकडे कला असते. प्रत्येकाला लहानपणी काही ना काहीतरी करायची एक उर्मी असते. शाळेमध्ये आपण शिकत असतो, शिक्षक आपल्याला सांगत असतात काय 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 करायला. पण जोपर्यंत तुम्ही त्याचे ग्राहक होत नाही, त्या कलेचे रसास्वाद घेणारे होत नाही, ती कला तुम्ही समजून ती काय आहे आणि ती त्याचा आनंद घेऊ शकत नाही, तोपर्यंत तुम्ही चांगले कलाकार नाही होऊ शकत असं मला वाटतं. सो या सगळ्याचा मेन एक आहे की मी आधी रसास्वाद घेणारा रसिक आहे आणि मग त्याच्यानंतर मी कलाकार आहे असं मला वाटतं. ओके. मला आठवतं जवळजवळ 20 ते 25 वर्षापूर्वी तुम्ही कोकणात मुंबईत आलात. काय वाटतं 20 ते 25 वर्षापूर्वीचे वैभव मांगले आणि आत्ताचे वैभव मांगले यामध्ये ह्या मुंबईने आतून बाहेरून तुम्ही बदललात की आहेत तेच आहात? काय बदल झाला तुमच्यामध्ये? माणसं फार बदलत नाहीत असा माझा अनुभव आहे. आणि तुम्ही जसे तुमचं अपब्रिंगिंग झालेलं असतं, जसा तुमचा स्वभाव बनत गेलेला असतो एक शाळेच्या कॉलेजच्या वयामध्ये, त्या स्वभावामध्ये फार फरक पडत नाही असं वाटतं मला. त्यातून परिस्थिती तुम्हाला काही काही अनुभव देत असते, शहाणपण शिकवत असते, हा वेगळा मुद्दा. पण स्वभाव फार बदलत नाही माणसाचा. त्याच्यामुळे मी मुंबईत आलो आणि मी पूर्वी होतो आणि आता काय आहे तर याच्यामध्ये मी कलाकार झालो. एक त्या अर्थाने एक सेलिब्रिटी स्टेटस मला मिळालं. याच्या पलीकडे मला नाही वाटत काही फार माझ्यात बदल झाला आहे स्वभाव म्हणून, माणूस म्हणून किंवा कलाकार म्हणून. हां, कलाकार म्हणून तुम्ही अधिक वृद्धिंगत होत जाता जसजसे तुम्हाला अनुभव येत जातात, जसजसे तुम्ही अधिक त्याच्यामध्ये अभ्यास करायला लागता, त्याची डेप्थ, त्याची खोली तुम्हाला जेव्हा कळायला लागते तेव्हा तुमच्यातली कला अधिकाधिक थोडीशी मिनिंगफुल व्हायला लागते असं मला वाटतं. मुंबईने खूप दिलं मला खऱ्या अर्थाने. म्हणजे गावी जो मी होतो, ज्या अवस्थेमध्ये होतो, जी आर्थिक कुचंबणा होती म्हणा किंवा तिथे काही कलेला त्या अर्थाने प्रोत्साहन देणाऱ्या काही गोष्टी नव्हत्या, त्या माझ्या मते मुंबईमध्ये असतात. म्हणून मुंबईमध्ये लोक येतात, मुलं येतात आणि अभिनय आणि या अजून काही क्षेत्रामध्ये करण्यासाठी त्यांना इथे मुंबई प्रोत्साहन देत राहते. सो मुंबई ही खूप भारी आहे असं मला वाटतं, कारण ती सगळ्यांना सामावून घेते. ज्याच्यात जिद्द आहे, ज्याच्यात काम करण्याची जिद्द आहे,
श्रम करण्याची काय म्हणतो आपण ज्याला सवय आहे, ज्यांना धाडस ज्यांच्या अंगी आहे, अशा लोकांना मुंबई मोठं करते. काय वाटतं, नशीब ही संकल्पना तुम्ही मानता का? नशीब नाही, नशीब मी नाही मानत. मला वाटतं टायमिंग ही गोष्ट फार महत्त्वाची असते, की तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेणं आणि त्यातल्या काय म्हणतो आपण त्याला, त्या संधी ज्या उपलब्ध असतात त्याच्यातल्या कुठल्या संधीचं मला सोनं करता येईल आणि त्या संधी मला कितपत त्याला पूर्णपणे न्याय देता येईल, मला माणसं कशी ओळखता येतील. मला वाटतं ह्या टायमिंगच्या गोष्टी असतात. त्या टायमिंगच्या गोष्टी जिथे साधल्या जातात ना, तिथे मला वाटतं माणसाला हवं असणारी गोष्ट साध्य करता येते. पण मग पुन्हा तेच आहे, त्यासाठी त्याच्यात श्रम पाहिजे, सातत्य पाहिजे आणि मुळात माणसाकडे हुशारी पाहिजे. एक बेसिक जी गरज असते ती, त्या अनुषंगाने माणसं टायमिंग साधत जातात आणि टायमिंगने गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडत जातात असं वाटतं मला. सो नशिबापेक्षा मला वाटतं तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते. तुम्ही निर्णय घेऊनसुद्धा बऱ्याचदा असं असतं की तो निर्णय समोरच्याला मान्य असेलच असं नसतं. समोरचा तुम्हाला हवा त्या पद्धतीने निर्णय घेईलच असं नसतं, की जेणेकरून तुम्हाला ट्विस्ट म्हणून तुम्ही एका संधी तुमच्या पदरात पडते. पण त्या अशा संधी वारंवार तुम्हाला उपलब्ध करून द्याव्या लागतात स्वतःला. आज जवळजवळ 20 ते 25 वर्ष तुम्ही काम करतायत आणि काम करत असताना असंख्य फॅन्स तुमचे आहेत आणि प्रत्येक फॅन्स हा वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होत असतो. तर आतापर्यंत तुम्हाला कशा प्रकारचे फॅन्स तुमचे भेटले? प्रत्येक ठिकाणचा फॅन रसिक हा वेगवेगळा असू शकतो, तो असतोही. म्हणजे मुंबई पुण्याचा प्रेक्षक हा वेगळा आहे, नाशिकचा वेगळा आहे, कोल्हापूरचा वेगळा आहे, मराठवाड्यातला वेगळा आहे, औरंगाबादमधला वेगळा आहे किंवा विदर्भातला वेगळा आहे. याचं कारण रसिकही घडत असतो. त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींनी, पर्यावरणांनी, चालू असलेल्या घडामोडींनी तो स्वतःला ज्या पद्धतीने एक्सपोजर देतो, मग त्याच्यामध्ये सिनेमा असेल, नाटक असेल, संगीत असेल, याचं किती त्याला एक्सपोजर मिळालं आहे, या सगळ्या गोष्टींवर अवलंबून त्याचं रसिकपण असतं असं मला वाटतं. म्हणून तुम्ही पाहाल की मुंबईतला प्रेक्षक किंवा पुण्यातला प्रेक्षक हा कधी कधी जास्त चोखंदळ असू शकतो, कारण त्याला एक्सपोजर अनेक गोष्टींचं आहे. त्या अर्थाने कदाचित कोकणातला किंवा मराठवाड्यातला किंवा विदर्भातला नसेलही. त्यामुळे त्याचं जे रसिकपण आहे ते त्या परिप्रेक्षामध्ये वेगवेगळं आहे असं मला वाटतं. त्यामुळे आपण रसिकांकडनं अपेक्षा करू शकत नाही की तुम्ही माझी कलाकृती अशी पहा किंवा तुम्ही मला या पद्धतीने जोखा किंवा या पद्धतीने माझ्या कलाकृतींकडे पहा किंवा माझ्या अभिनयाकडे पहा किंवा करिअरकडे पहा, असं आपण नाही म्हणू शकत. हां, आपण एवढं म्हणू शकतो की माझ्याबरोबर ते माझे सहप्रवासी असतात. कारण मी पहिल्यांदा जे नाटक केलं किंवा ज्या पद्धतीची नाटकं करत आलो, ज्या पद्धतीचे सिनेमे करत आलो, तर भेटणारे प्रेक्षक असं आवर्जून सांगतात की आम्ही तुम्हाला तेव्हापासून फॉलो करतोय बरं का, आम्ही तेव्हापासून तुम्हाला पाहतो आहेत. म्हणजे जेव्हा आज मी मर्डरवाले कुलकर्णीसारखं एक तद्दन व्यावसायिक विनोदी नाटक करतो आणि वाडा चिरेबंदीसारखं नाटक करतो किंवा संध्या छायासारखं नाटक करतो, तेव्हा प्रेक्षक हे आवर्जून येऊन सांगतात की आम्ही तुमची तिन्ही नाटकं बघितलेत आणि तिन्ही नाटकांमध्ये तुम्ही अत्यंत वेगवेगळ्या भिन्न प्रकृतीच्या भूमिका करता. सो मला वाटतं ते प्रेक्षक तुम्हाला पाहत असतात आणि ज्यांना तुम्ही आवडता ते तुम्हाला फॉलोही करत असतात. तुमच्या प्रत्येक गोष्टी त्यांना पाहत असतात. अनेक कलाकार हे रसिक हेही सांगतात की आम्हाला ते नव्हतं बरं का आवडलं, मला हे आवडलं होतं, ते तुम्ही का केलं असेल प्रोजेक्ट, असा आम्हाला प्रश्न पडला, ते काही फार बरं नव्हतं, असंही सांगणारे असतात. सो मला वाटतं की असं सांगतात याचा अर्थ आपल्यावर त्यांचा अधिकार असतो आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांना आवडत असता म्हणून ते तुम्हाला फॉलो करत असतात. सो प्रेक्षक या पद्धतीचा आपल्याबरोबर असतो आणि तो जो चोखंदळ प्रेक्षक आहे, जो तुम्ही काय करताय त्याला माहीत असतं, त्या चोखंदळ प्रेक्षकाचा नेहमी आदर राखावा, मान राखावा असं वाटतं मला. आमच्या कार्यक्रमाचं नाव आहे छापागाटा. प्रत्येक कलाकाराची दुसरी एक बाजू असते. जी दुसरी बाजू कोविडपासून आमच्या लक्षात आली तुमची, ती म्हणजे चित्रकला. तुम्ही कोविडमध्ये असंख्य चित्र काढलीत आणि जी फेसबुकच्या आणि इन्स्टाच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली. तर ही मुळात जी कला आहे ती तुमच्यात उपजत पहिल्यापासून होती की कोविडच्या दरम्यान तुम्ही ती निर्माण झाली की मुळातच तुमच्याकडे होती? याबद्दल जरा सविस्तर सांगाल तर बरं होईल. हां, ॲक्च्युली काय आहे की
चित्रकला ही प्रत्येकाला असते. मी आधी म्हटल्याप्रमाणे की तुम्ही शाळेत असता तेव्हा तुम्हाला चित्रकलेचा विषय असतो. फक्त होतं काय पुढे कालौघामध्ये तुम्ही तुमच्या घरचे किंवा शिक्षक किंवा आजूबाजूचे लोक तुम्हाला गाणं करा, चित्रकला करा किंवा हे छंद आहेत ते तुम्ही जोपासा असं कोणी सांगत नाही पुढे जाऊन. चित्रकला मी लहानपणी करीत असे असं मला आठवतं आहे. किंवा जे आपल्याला भौतिकशास्त्रामध्ये किंवा जीवशास्त्रामध्ये आपल्याला आकृत्या काढायचं जे काम होतं ते मुलं माझ्याकडनं शाळेत करून घेत असत असं मला आठवतं की तू छान काढतोस त्या आकृत्या. तर मला वाटतं की तेव्हा ते आपल्याकडे असावं ते चित्रकलेचं बीज असं वाटतं मला. तर मध्यंतरीच्या काळात म्हणजे कोविडच्या आधी 1-2 वर्ष असं झालं की मुलगी माझी शाळेतलं काहीतरी तिचं वर्क होतं ते करायचं होतं म्हणून ते तिला मी करून दिलं तर ते छान झालं होतं. तर मग तिचेच कलर घेतले अजून काहीतरी पेंटिंग टाईपमध्ये काहीतरी जरा केलं तर सगळ्यांना आवडलं. अरे छान काढता तुम्ही. मग म्हटलं आपण का नाही पुन्हा एकदा रंग आणि ते कागद वगैरे हातात घ्यायचं आणि आपण ते सुरू करायचं. सो मग ते तिथून सुरू झालं आणि नंतर मग कोविडच लागला त्या दरम्याने. कोविडचा सगळा काळ सुरू झाला. मग गावी गेलो. गावी जाताना मी रंग आणि सगळं नेलं होतं माझ्याबरोबर ब्रश आणि कागद वगैरे पण ते तिकडे काही दिवसात संपले. मग रंग होते पण मग नदीवरचे दगड असतील, घरातले काही तुमचे पाठ असतील, फळ्या असतील त्या छान धुवून सुकवून त्याच्यावर मी रंगकाम केलेलं आहे. सो मग कोविडच्या काळामध्ये असं झालं की म्हटलं आपण समजा ही चित्र विकली तर आपण कामगारांना आपण त्याचे पैसे देऊ शकतो रंगभूमीवरचे बॅकस्टेजवर काम करणारे जे लोक आहेत ते. सो मग त्यातून थोडासा सेल केला चित्रांसाठी ते पैसे त्यांना दिले. सो मला वाटतं चित्रकलाच असं नाही अनेक कला तुमच्यात असतात फक्त तुम्हाला त्या कधी तुम्ही पडताळून बघत नाही. तुम्ही आत पुन्हा खोलवर जाऊन पाहत नाही त्या. आणि मग नंतर 40शी नंतर 45शी नंतर माणसं करतात की अरे हे करायचं राहून गेलं ते करायचं राहून गेलं हे माझ्याकडे फार छान होतं. सो मला वाटतं ते छान होतं ते तुम्ही पैशाच्या मागे धावताना तुमच्या लक्षात नाही आलं ते. तुम्ही मग तुमचं करिअर मग तुमचं कुटुंब मग तुमची पोरं मग त्यांचं शिक्षण या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की स्वतःला द्यायचा जो वेळ असतो तो तुम्ही देत नाही आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. म्हणजे अनेकांना लहानपणी पेटी छान वाजवता येत असते, तबलाची आवड असते, काही कोणी व्हायोलिन वाजवत असतो, कोणी गाण्याचं कोणाला तरी वेड असतं, कोणाला चित्रकलेचं वेड असतं. तर या सगळ्या गोष्टी मला वाटतं टप्प्याटप्प्यावर आपण बाजूला चालत जातो असं आपल्याला वाटतं की ते महत्त्वाचं नाही आहे. आणि 40शी-45शी नंतर जेव्हा तुम्हाला स्थैर्य येतं आणि तुम्हाला त्या पलीकडे तुम्हाला म्हातारपण दिसायला लागतं आणि आपल्याला कळतं की आयुष्याच्या निम्म्या टप्प्यावर आलो त्यातलंसुद्धा धडधाकट असणारं आयुष्य अगदी 10-15 वर्षाचं आहे. तर मग आता असं वाटतं की आता काय काय करायचं याच्यामध्ये. सो तेव्हा आपल्याला पश्चात्ताप होतो की अरे आपण हे करायचं राहून गेलं. तर मला वाटतं की या निमित्ताने मला हेच सांगायचं आहे सगळ्यांना की छोट्या छोट्या गोष्टी असतात तुमच्या आयुष्यामध्ये की ज्याच्यातून तुम्ही पैशापेक्षा जास्त आनंद मिळवू शकता. ते म्हणजे तुमचे छंद असतात आणि ते छंद जर तुम्ही जोपासले तर तुम्ही स्वतःलाच जास्तीत जास्त समृद्ध करत जाता, स्वतःलाच जास्तीत जास्त सुखाकडे आनंदाकडे लोटत राहता असं वाटतं मला. हां, आता हा गावाचा उल्लेख आला म्हणून तुम्ही मुळात कोकणातले आणि कोविडच्या निमित्ताने तुम्ही कोकणात परत एकदा 20-25 वर्षानंतर एक सलग राहिलात. तर काय वाटतं सर कोकण काय आहे आणि गावातलं घर आणि कोकणातलं त्यात घर ह्याबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? काय दिलंय तुम्हाला कोकणातल्या घराने आणि गावाने? खरंच गाव बदललंय असं वाटतंय आता? कोकण म्हणजे काय असं काही नाही. कोकणात आता गेलात तर तुमच्या लक्षात येईल एक पर्यटनाचे काही दिवस सोडले तर कोकण भकास असतं. तिथे काही त्या अर्थाने जे पर्यटन आणि एंटरटेनमेंटसाठी ज्या गोष्टी असायला पाहिजेत तेवढ्या कोकणात डेव्हलप झालेल्या नाही आहेत. म्हणजे गावोगावीसुद्धा फार काही बरी अवस्था नाही आहे. बहुतांश लोक मुंबई पुण्यामध्येच असतात. गावाच्या गावं सध्या ओस पडलेली आहेत कोकणामध्ये. आमचं गाव जे आहे कासारपळवण ते सुद्धा असंच ओस पडलेलं आहे जिथे मुलं राहत नाहीत आता कारण तिकडे काही अर्थार्जनाचं त्यांना साधन नाही आहे. सो त्यांना शहराकडेच जावं लागतं अल्टिमेटली. कोकण सुंदर आहे ते पहिल्यापासून सुंदर होतं. आताही सुंदर आहे पण ज्या पद्धतीने गावोगावी जी वृक्षतोड चालू आहे, जे बकालीकरण चालू आहे कोकणाचं ते पाहून फार कधीकधी भीती वाटते की हे असं राहील का आणि कदाचित हे असं ठेवलं जाईल का याची भीती वाटते. कोकणचा रस्ता पण तुम्ही बघता गेली अनेक वर्ष चालू आहे त्याचं काम तर त्याच्याकडे फार गांभीर्याने कोणी पाहत आहे असं आपल्याला सध्या दिसत नाही.
सो आहे सगळं सुंदर, पण ते जर नीटनेटकं नाही ठेवलं, तिथल्या लोकांना रोजगारासाठी त्यांच्या संधी नाही उपलब्ध करून दिल्या, तर कोकणी बकाल आणि हे व्हायला फार वेळ नाही लागणार असं वाटतं मला. म्हणजे माझ्या गावामध्ये ऑलरेडी इतकी वृक्षतोड झाली की पूर्वी जेवढी झाडं होती त्यातल्या निम्म्यापेक्षा कमी झाडं आता गावामध्ये शिल्लक आहेत. त्याच्यामुळे जमिनीची धूप आणि या सगळ्या गोष्टी फार सगळं विचित्र झालं आहे. तिथलं वातावरणसुद्धा उकडत नव्हतं एवढं कधी इतकं गावामध्ये उकडतं त्या घरांमध्ये सगळ्या. सो अवस्था फार त्या अर्थाने चिंताजनक आहे असं मला वाटतं. वैभवजी, आम्हाला तुम्ही ना नेहमी एक अभ्यासू नट वाटता. असं वाटतं की खूप कमी नट आहेत की जे अभ्यासपूर्वक कलाकृतीचा कॅरेक्टरचा अभ्यास करतात. तर आत्तापर्यंत तुमच्या वाचनामध्ये असंख्य अशी पुस्तकं आली आहेत, असंख्य लेख आले असतील, असंख्य कविता, खूप गोष्टी तुम्ही आत्तापर्यंत अभ्यास केला आहे. अशी एखादी गोष्ट की जी तुम्ही आत्तापर्यंत तेव्हा जी वाचली ती आजही तुम्ही शिदोरी म्हणून आयुष्यामध्ये चालू ठेवली आहे, जी तेव्हाचा एखादा लेख असेल, एखादी कविता असेल किंवा एखादा सुविचार असेल जो तुम्हाला आजही वाटतो की जो मोटिवेट करतो तुम्हाला, तसं कोणता आहे का? म्हणजे आवडतं मला बऱ्याच जणांचं लेखन. त्याच्यात पु ल देशपांडे आहेत, नेमाडे आहेत, खूप सारे लेखक आहेत त्याच्यामध्ये नाही का. म्हणजे अगदी माडगुळकर असतील, व्यंकटेश माडगुळकर असतील किंवा शंकर पाटील असतील, दमा मिरासदार असतील, त्यानंतर ग्रेससारखा कवी असेल एखादा, पेंडसे आहेत आमच्या कोकणातले, दळवी आहेत. अनेक लेखक आहेत असे की ज्यांचं लेखन वाचून आपण प्रभावित होतो आणि तुम्हाला त्या वाचनाची गोडी लागते आणि तुम्ही एक माणूस म्हणून पण जास्त प्रगल्भ आणि समृद्ध होता असं वाटतं मला. माणसाला माणसाकडे नेण्याचा प्रवास करवतात पुस्तकं असं वाटतं मला नेहमी. पण मला या सगळ्यामध्ये म्हणजे ज्याचं सुविचार किंवा ज्याने माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकला असं लेखनाचा प्रभाव माझ्यावर नाही आहे. मला थोडं तात्विक कधी कधी आवडतं वाचायला. त्याच्यात मला युवाल नोआ हरारीचं जे सेपियन्स नावाचं पुस्तक आहे ते फार सुंदर आहे. त्याने माझ्यावर निश्चित प्रभाव टाकला. कारण त्याच्यामध्ये जो मानव उत्क्रांतीपासूनचा जो त्याचा प्रवास आहे आणि आज सगळे धर्म, सगळ्या संस्कृती, सगळ्या धारणा माणसाच्या ज्या आहेत आणि माणसाने कसा पर्यावरणाचा हळूहळू नाश करवला आणि आता कुठल्या टप्प्यावर माणूस येऊन थांबला आहे, या सगळ्याचा जो उद्बोधक प्रवास त्यांनी सांगितला आहे. आणि अल्टिमेटली ते सगळ्या धर्मांचा अभ्यास करून मानवतेचा धर्म किंवा मानवाला माणसासारखं वागवायला लावणारा धर्म म्हणून ते गौतम बुद्धाकडे जेव्हा पाहतात तेव्हा मला फार अचंबित व्हायला झालं ते पुस्तक वाचून. आणि मग त्याच्या अगोदरच माझा बुद्धाचाही अभ्यास सुरू झाला होता. पण गौतम बुद्ध आणि त्याचा धम्म आणि त्याचे विचार हे मला फार फार प्रभावित करतात आणि ते आजही माझ्यासोबत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गौतम बुद्ध आणि त्याचा धम्म हे नावाचं पुस्तक फार वाचनीय आहे आणि त्याच्यातले विचार फार उद्बोधक आहेत. मला वाटतं की जगातल्या सगळ्या मानसशास्त्रांचा पाया आणि सगळ्या मानसशास्त्रांचे मार्ग हे गौतम बुद्धापाशीच येऊन थांबतात असं अल्टिमेटली आपल्या लक्षात येतं. सो बुद्ध मला वाटतं त्याचे विचार हे माझ्यासाठी फार अनुकरणीय राहिलेले आहेत. तुम्ही बुद्ध म्हणालात म्हणून आता प्रश्न पडलाय लोकांना की बुद्ध की युद्ध. कारण की ललित कला केंद्र पुण्याचं जे प्रकरण झालं, ज्या प्रकरणामध्ये कलाकारावर प्रेक्षकांमधून हल्ला करण्यात आला, तर त्या गोष्टीकडे बघण्याचा तुमचा काय दृष्टिकोन आहे आणि त्यावर तुम्ही बोलू इच्छिता का? नाही, मी सध्या राजकीय काही कॉमेंट करायचे नाही असं ठरवलं आहे. त्याच्यामुळे याच्याविषयी मी काही नाही सांगणार तुला. तुम्ही असे विषय बोलायला टाळता आहात किंवा तो विषय नको म्हणता आहात, तर हल्ली प्रेक्षक म्हणून आम्हालाही देखील भीती वाटायला लागली. कारण तुमच्यासारखे साहित्यिक म्हणायला जे नट आहेत, म्हणजे जसे विक्रम गोखले होते, श्रीराम लागू होते, त्यांचे एक विचार होते आणि त्यानंतर त्यांची पुढची पिढी म्हणजे तुम्ही आहात असं आम्हाला नेहमी वाटतं. आणि तुम्ही हे विचार हल्ली मांडत नाही आहात, बोलत नाही आहेत, तेव्हा कुठेतरी एक प्रेक्षक म्हणून आम्हाला भीती वाटायला लागते. कारण की तुम्ही जर ह्या गोष्टी बोलल्या नाहीत, जर तुमची गळचेपी व्हायला लागली, तर येणारा
कॉमन जो प्रेक्षक आहे तो काय बोलणार आणि त्यातून मग आपण प्रबोधनाच्या ज्या गोष्टी करतो त्या कशा बाहेर येणार. त्यामुळे मला असं वाटतं ही परिस्थिती बदलायला हवी आणि नक्की तुम्ही एक गोष्ट बोलायला हवीत. कदाचित लोक त्याच्यावर शिव्या बोलतील, काही लोक त्याला चांगलं बोलतील, परंतु जे चांगलं आहे ते तुमच्यासारख्या प्रगल्भ नटाने बोलायला हवं असं मला वाटतं. हे तुमच्यासाठी मी सांगतो. दुसरी गोष्ट, तुम्ही इतकं चांगले अभिनेते आहात आणि खूप साऱ्या विविध कलाकृती म्हणून तुम्ही करता, तेव्हा हे करत असताना तुम्ही कोणत्या प्रकारे अभ्यास करता? तो मॅनरिझम कसा असावा, व्हॉइस काय असावं, म्हणजे जसं वाचक अभिनय असतो, कायिक अभिनय असतो, हे तुम्ही कसं करता? आणि हे मुळात असावं लागतं की ते शिकवून येतं? हल्ली खूप साऱ्या कार्यशाळा निघाल्या आहेत. काय वाटतं तुम्हाला की अभिनय मुळात लागतो की तो शिकवून येतो? नाही, कुठलीही कलाही तुमच्या उपजत अंगात असावी लागते. त्याला फार फार तर तुम्ही ग्रूमिंग तुमचं होऊ शकतं, त्याला तुम्ही पॉलिश करू शकता. पण मला वाटतं जातिवंत अभिनेते जे आहेत ते सगळे जन्मालाच आलेले आहेत. म्हणजे ट्रेनिंग स्कूलमध्ये जाऊन अभिनेता घडला आहे असं तुम्हाला फारच दुर्मिळ गोष्ट आहे ती. अर्थात आजकाल टी व्हीवर जो अभिनय करतात तो लोक, त्याला अभिनय जर म्हणायचं असेल तर मग निश्चित अभिनय हा शिकून येतो असं आपण म्हणू शकतो. खूप वाईट अवस्था निर्माण झाली असं वाटतंय का तुम्हाला? कारण की तुमच्या बोलण्यावरून असं कुठेतरी दिसतंय की जे चालतं आहे तेच फक्त प्रोड्युसर आणि हे सगळ्या गोष्टी करतायत आणि जे चांगलं आहे ते खाली खाली चाललंय. तर जी सिरियल करायची तर फक्त EMI चालू आहेत म्हणून मी सिरियल करतो आणि मग जी चित्रपट येत आहेत ते प्रेक्षक येत नाही आहेत म्हणून जे प्रेक्षकांना मनोरंजन करतील, जे उथळ असतील असे चित्रपट येतात आणि मग ते चालत नाहीत. तर काय वाटते तुम्हाला, हे त्यासाठी सगळं चालू आहे का आणि हे कधी बदलू शकतं? आणि मला असं वाटतं की तुम्ही त्यामुळे नाटकाकडे वळला आहात का, की फक्त नाटक त्यामुळे जाणीवपूर्वक स्वीकारलं आहे का तुम्ही? नाही, मला वाटतं काय येतंय ते काम करत राहा, पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे की ते काम करताना तुम्हाला आनंद मिळतोय का. आणि ते काम कुठेही करा, पण ते काम 100% प्रामाणिकपणे करा, त्याच्यात जीव ओतून करा. मग ते कुठेही काम असलं तरी ते लोकांना कळतंच की हे तुम्ही काय काम करता. पैशासाठी करावं लागलं तरी जरूर करा, पण ते काम नीट करताय का तुम्ही, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे अचानक असा अभिनेता कोणी मोठा होत नाही ना. अचानक असे कोणाला काही सिनेमे आणि असं काहीतरी मोठे प्रोजेक्ट नाही मिळत. थोडं 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 करतच त्याचं मार्गक्रमण होत असतं. सो काम कुठलंही करा, पण ते प्रामाणिकपणे करा आणि ते काम पुढची 100 वर्ष आपल्याला लक्षात ठेवणार आहेत लोक, या उद्देशाने करा. तुमचा आवडता दिग्दर्शक कोण आहे, जो ज्याने म्हणजे साधारणपणे एखादा दिग्दर्शक असतो की ज्याने आपलं त्याच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे आणि किंवा पूर्वी होऊन गेला, असं कोणी आहे का? नाटकामध्ये मला वाटतं चंद्रकांत कुलकर्णी आहेत, ऑफकोर्स आहेत, कारण त्यांच्याकडून मला नाटक म्हणून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. दिग्दर्शक म्हणून मला वाटतं परेश मोकाशी हा जास्त सिनेमाचा दिग्दर्शक म्हणून मला तो जास्त आवडतो. बाकी टेलिव्हिजनला तर खूप लोक आहेत. सचिन आंबरे आमचा एक खूप छान आहे, जो मेरे साईमध्ये आम्ही एकत्र काम केलं होतं. गिरीश वसईकर आहे, खूप लोक आहेत असे. वैभवजी, तुमची टर्निंग पॉईंट काय होता आयुष्यामध्ये? एक टर्निंग पॉईंट असतो जेव्हा वाटलं की यार इथे माझं थोडंसं मला लोक ओळखायला लागली. हा, त्या फुबाई फूच हाच आहे ना. फुबाई फूच म्हणजे पुन्हा सिरियल हीच तुम्हाला स्टँडअप कॉमेडी आपण त्याला म्हणू शकतो, तो वाला. ओके. पण नाटक तुम्ही आजही 3-3 नाटकं जवळजवळ आज चालू आहेत तुमची रंगभूमीवर. मग तुम्ही कायम नाटकाबरोबर शेवटपर्यंत? असं काही नाही आहे, कारण आता 3 नाटकं म्हणजे मी आता टेलिव्हिजन आत्ताच मेरे साई संपली माझी जुलैमध्ये. सो नाटक आलं तर म्हटलं नाटक करूया थोडे दिवस, कारण टेलिव्हिजनला पुन्हा 12 तास काम आणि नायगावला जाऊन येऊन सगळ्या त्या लोकेशन बाहेरच असतं. त्यापेक्षा नाटक केलेलं बरं असतं. तुम्ही दिवसातले 1-3-4 तास तुमचे जातात, बाकी तुम्ही तुमच्या गोष्टींसाठी तुमच्याकडे वेळ असतो. वैभवजी, म्हणजे ही गोष्ट मी एका मुलाखतीत ऐकली होती की तुम्ही घरातले मोठे आहात आणि मोठा माणूस असला की एक जबाबदारी असते आणि जबाबदारीनंतर मग तो एक असा रुबाब हळूहळू तयार व्हावा लागतो बॉडीमध्ये आणि त्यानंतर माणसाला समोरच्याला वाटू शकतं हा खूप अहंकारी आहे, उद्धट आहे. पण मला माहिती आहे की वैभव मंगलेला 20-25 वर्ष मी ओळखतोय की ते मुळात असं जरी असले तरी मुळात आतून ते तसे नाही आहेत. ते कोकणातल्या नारळासारखे आहेत की जे आतून खूप मवाळ आहेत आणि जे गोड आहेत. पण खरंच तुम्ही उद्धट आहात की मिश्किल आहात?
आज लोकांना कळू दे. नाही, मी मिश्किल फार कमी लोकांशी मिश्किल असतो म्हण, किंवा तसा मिश्किल आहे, पण पण मला असं ऑल टाईम जे मजेच्या झोनमध्ये असणारे लोक असतात ना, की मज्जा वाले झोनमध्ये मी नसतो कधी तसा. मी विचारी आहे, मी अभ्यास करतो, माझं वाचन असतं, अनेक कलाकृती पाहून मी माझी त्याच्यावर काही मतं असतात, त्याच्यावर आम्ही डिस्कशन करत असतो. सो मला वाटतं की ज्यांना फक्त मज्जा करण्याच्या झोनमध्ये लोक असतात ते मला विशेष करून आवडत नाहीत, पहिली गोष्ट म्हणजे. आणि ते फार उथळही असतात असं माझं म्हणणं आहे. सो जे मला लोक उथळ वाटतात तर मी त्यांना तसं बोलून दाखवतो. मग त्यांना वाटतं मी उर्मट आहे किंवा मी आगाऊपणे बोलतो. पण नाही वाटत. मला असं वाटतं की तुम्ही कामानं स्वतःला सिद्ध केलं पाहिजे की तुम्ही काय आहात ते. म्हणजे आज वाडा चिरेबंदी, संध्या छाया किंवा मर्डरवाले करताना किंवा मांजरेकरांकडे मी काकस्पर्श केला असेल, रवीकडे टाईमपास केला असेल, असं मला वाटतं की त्या भूमिका तुमच्याकडे आल्या याचं कारण तुम्ही काम चांगलं केलं म्हणून आल्या. अर्थात हा तू म्हणतोयस तो मुद्दा असतोच की जेव्हा तुम्ही फार तोंडावर बोलता एखाद्याला किंवा तुम्ही खरं बोलता, तेव्हा खरं बोलणारे लोक फार आवडत नाहीत लोकांना. त्याच्यामुळं कदाचित कामं गेलीही असतील 4-2. पण मग मी तेच म्हटलं की माणूस स्वभावाने फार बदलत नाही. सो मी आहे असं आहे. ज्यांना मी माहिती आहे मी काय आहे, ते लोक मला बोलवतात, कामं देतात. जेव्हा कधी काम नसतं, कधी कधी आपल्याला लो फील होतं, डिप्रेशन वाटतं, तेव्हा काय करता असं तुम्ही? काही नाही, मी कुटुंबाबरोबर असतो छान. मला स्वयंपाक करता येतो, मला मुलांशी खेळता येतं, मी वाचन करतो, मी वेबसिरीज पाहत असतो. या सगळ्या गोष्टी मी माझ्या आनंदासाठीच्या चित्रकला करत असतो. सो माझ्या आनंदाच्या गोष्टी करायला खूप आहेत माझ्याकडे. मला असं काही रिकामपण किंवा असं डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन येत नाही. मला वाटतं की प्रत्येक फेजेस असतात की जसं उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा येतो, तसे तुमचे आणि हे कलाकाराचं आयुष्य आहे. सो 12ही महिने तुमच्याकडे काम असेल असं नाही आहे. त्यातले काही महिने असे जाणार आहेत की जे स्लॅक असणार आहेत. सो त्याची तयारी आधीच असल्यामुळे मला त्याचं काही फार विशेष नाही वाटत. या क्षेत्रामध्ये खूप वेळेला असं कानावर येतं की पैसे दिले जात नाहीत, फसवणूक होते, प्रोड्युसर पैसे थांबवतो. तर अशा घटना तुमच्या बाबतीत घडल्या आहेत का? हो, झालेत ना. हो, लोकांनी पैसे बुडवलेत, लोक पैसे देत नाहीत, किती मागूनही देत नाहीत. अशा खूप गोष्टी घडतात, घडलेल्या आहेत. पण मग पुन्हा तोच विचार आहे ना की तुम्ही काही गुंडगिरी तर करू शकत नाही. तुम्ही असं याच्यावर वसुलीसाठी काही तुम्ही माणसं पाठवू शकत नाही. तो काही आपला धंदा नाही आहे. पण काय मागत राहायचं, थोडे थोडे करून देतात पैसे. कधी कधी म्हणतात नाही आता द्यायचे संपले आमच्याकडे पैसेच नाही. तर अशा वेळेला काय करणार तुम्ही? शेवटी पुन्हा तेच आहे की तुम्ही तुमचं आयुष्य किती मिनिमलिस्टिक करून घेतलं आहे, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला मिळणारी कामं, तुमच्याकडे असणारा पैशाचा ओघ, या सगळ्या गोष्टींचा अंदाज बांधून तुमचं फायनान्शियली तुमचं सगळं गणित असलं पाहिजे असं मला वाटतं. तुमची धोरणं असली पाहिजेत असं वाटतं मला. सो तुम्ही जेवढ्यात काय म्हणतो आपण त्याला, तुमचे स्वतःच्याच जगण्याच्या कल्पना थोड्या आवाक्यातल्या असतील तर तुम्हाला कमी पैशामध्ये सुद्धा खूप छान जगता येतं. नाही मग मला मर्सिडीजच पाहिजे आणि मग मला अजून कुठे हिरानंदानीमध्ये 4 BHK फ्लॅटच पाहिजे आहे आणि मग मला एक बॉयच पाहिजे आणि मग मला मेकअप पण पाहिजे, मग मला व्हॅनिटी पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुणाला करायला आवडणार? सगळ्यांना करायला आवडतील. पण तुमच्याकडे पैशाचा स्रोत तेवढा आहे का? तुमच्याकडे पैसे येतात का तेवढे? या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही तो खर्च आत्ता करायचा असतो. आणि मला वाटतं की शेवटी पुन्हा टी व्हीवर किंवा स्क्रीनवर दिसताना तुम्ही काय काम केलं हेच लोक बघतात, की या माणसाकडे पाठीमागे BMW आहे का, याचा 4 लोकांचा ताफा आहे आणि ह्याच्याकडे व्हॅनिटी आहे, हे तिथे दिसत नाही ना. तिथे काय दिसतं? तिथे काम दिसतं. सो तुम्ही चांगलं काम करा आणि ते जास्त महत्त्वाचं आहे असं वाटतं मला. म्हणजे अजूनही मी कुठे कुठे चालत जातो. मला बाईक किंवा माझ्याकडे गाडी असली तरीसुद्धा मी त्या काढत नाही गोष्टी. मी बऱ्याचदा ट्रेननी फिरतो. म्हणजे हा निव्वळ काही पैसे वाचवण्याचा मुद्दा नाही आहे. पण मुंबईमध्ये सध्या ज्या पद्धतीचं ट्रॅफिकची अवस्था झाली आहे ते पाहता तुम्ही लोकल ट्रान्सपोर्ट आणि सायकल आणि पायी चालणंच जास्त प्रेफर केलं पाहिजे असं वाटतं मला, जे मी करतो.
आता तू म्हणशील मग तुम्हाला लोक ओळखत नाहीत का? मला नाही ओळखत, कारण मी कॅप घालतो आणि मास्क लावतो, त्यामुळे मी कोणाच्या लक्षात येत नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी मी पुन्हा मिनिमलिस्टिक आयुष्याकडे माझा प्रवास मी सुरू केलेला आहे. सगळं हॉटेलिंग पण आम्ही करतो, पण आम्ही ते सुद्धा जेवढं कमीत कमी करता येईल तेवढं आम्ही करतो. आम्ही घरीसुद्धा फार जंक फूडचे फार आम्ही मुलांना त्याच्यापासून थोडं लांब ठेवण्याचाही प्रयत्न करतो. या सगळ्या गोष्टी हळूहळू सगळ्या मुलांनाही शिकवायला लागतील, कारण ऊर्जेचा प्रश्न फार मोठा आहे पुढच्या काळामध्ये, येणाऱ्या काळामध्ये. सो तुम्ही तुमचं आयुष्य छान मिनिमलिस्टिक ठेवा, कमीत कमी गरजांचं ठेवा. मुलं पण त्यातून शिकतील, पैशाचं सेविंगही शिकतील, आणि मग जो अनाठायी पैसा मला पाहिजे माझ्या आयुष्यासाठी, ही जी एक हाव निर्माण होते ती होणार नाही. मग तुम्ही छंद जोपासा, स्वतःसाठी वेळ द्या, कुटुंबासाठी वेळ द्या, तो जास्त महत्त्वाचा आहे. आणि तो क्वालिटी टाईम जो आहे तो स्वतःसाठीही ठेवा राखून, आणि कुटुंबासाठी राखून ठेवा. मग असं अल्टिमेटली वाटतं की पैसा महत्त्वाचा आहे मला, की माझी मुलं, माझी बायको, माझे बहीण भाऊ आणि माझे घरचे लोक फार महत्त्वाचे आहेत मला, याचा तुम्ही नक्की विचार करायला लागता असं वाटतं मला. तुमचा अजून एक गुण म्हणजे गायन. जे गायन आम्हाला टी व्हीवर बघायला मिळालं, आणि की खूप सुंदर गाता तुम्ही. तर मुळात हे लहानपणापासूनच तुमच्या अंगी हा गुण होता, की नंतर तो हळूहळू डेव्हलप होत गेला? त्याबद्दल जरा सांगाल तर बरं होईल. गाणं हे माझ्याकडे पहिल्यापासूनच आहे. म्हणजे मी लहानपणापासून आमच्या घरात गाणं होतं. म्हणजे माझे वडील उडती गाणी आणि अभंग किंवा अशी भावगीतं गात असत. आईला पण थोडंफार गाण्याचं अंग होतं, पण तिने काही फार कधी गायली नाही ती. पण ते गाण्याचे संस्कार माझ्यावर होते लहानपणापासून. आणि विशेषतः मला फार लवकर क्लासिकल ऐकायची फार लवकर सवय लागली, आणि मला वाटतं त्याने माझा कान फार लवकर तयार झाला. गाणं मला शिकायची फार इच्छा होती, पण घरच्या काही अडचणींमुळे म्हणा किंवा याच्यामुळे ते काही फार मला शिकता नाही आलं. पण क्लासिकल मी ऐकतो खूप छान, आणि मला वाटतं की ते माझ्यासाठी फार भाग्य आहे की क्लासिकल तुम्हाला ऐकता येतं, आणि तास दीड तास ही फार मोठी गोष्ट असते, आणि ती ऐकता येते, त्याचा मी रसास्वाद घेऊ शकतो, त्याचा आनंद लुटू शकतो. ते ऐकता ऐकता गाणं माझं सुरू झालं खरं तर. मग मी गाणं सुरात गातो. मला काही तेवढं गाणं येतं असं मला वाटत नाही, पण गाण्यातला भाव आणि त्यातले सूर मला कळतात, आणि ते जास्तीत जास्त गाण्याचा मी प्रयत्न करतो. मला माहिती आहे की तुम्ही राजकारणावर बोलणार नाही आहेत, पण समाजकारण, जे वृक्षतोड होते, पोल्युशन होतं आहे, खूप साऱ्या नियम धाब्यावर बसवले जात आहेत, तर एक अभिनेता म्हणून तुम्हाला काय वाटतं की हे समाजकारण देखील बदललं आहे? कारण राजकारणामध्ये तर गोंधळ चालूच आहे. काय वाटतं समाजकारणाबद्दल? कारण की हल्ली सगळे नागरिकशास्त्र विसरलेच आहेत, आणि मग नागरिकशास्त्र विसरल्यामुळे हळूहळू तो भूगोल खराब होतो. भूगोल खराब झालं की त्याचा परिणाम इतिहासावर होतो, हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या विषयावर तुमचं काय म्हणतं आहे? काय झालं आहे सध्या, राजकारण आणि समाजकारण हे आता सध्या वेगळं नाही राहिलं आहे, जे खरं तर असायला पाहिजे. समाजकारण हे वेगळं पाहिजे आणि राजकारण वेगळं पाहिजे, तर ते सध्या तसं राहिलेलं नाही आहे. समाजकारण करणारे लोक राजकारणात गेले, राजकारण करणारे लोक समाजकारणामध्ये नाही आले, पण त्यांनी समाजकारणाचं सुद्धा राजकारण करून टाकलं आहे, अशी एकूण सगळी स्थिती आहे. सो ते दोन्ही आता एकाच नाण्याच्या दोन बाजू झालेल्या आहेत असं मला वाटतं. त्यामुळे तू कशावरही बोललास तरी अल्टिमेटली ते सगळं राजकारणाशीच निगडीत होतो, प्रश्न होतो. म्हणजे साधं फटाके उडवू नका या एका माझ्या विधानावर सुद्धा लोकांनी इतकं ट्रोल केलं, आणि इतक्या पद्धतीने वाईट वाईट शब्दांमध्ये लोकांनी त्या ट्रोल जे काय आहे ते त्यांनी केलं. सो मला वाटतं की ते आता तुम्ही काय सांगण्याच्या मनस्थितीत लोक, ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये लोक नाही आहेत. लोकांना एक ठराविक असा वर्ग तयार झालेला आहे की जो हे ट्रोलिंगचं काम करतो, आणि ते कुठल्या तरी पक्षाशी संबंधित असतं. सो मला वाटतं त्याच्यावर आपण न बोललेलं जास्त बरं, कारण शेवटी काय आहे, प्रत्येकजण आपण करतोय त्या कर्माची फळं भोगणार आहे, आणि तुम्ही एकटे भोगणार नाही आहात. तुमच्याबरोबर जे निरागस आहेत, जे कशातही नव्हते, त्या लोकांनाही ते भोगावं लागणार आहे. पण मला असं वाटतं की एकूण असाच जर यादवी माजणार असेल आणि असाच जर सर्वनाश होणार असेल तर तो होऊ दे, त्याला काय आता दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. आता मला असं वाटतंय मग त्यांचा स्वतःचा अनुभव त्यांना स्वतःच घेऊ दे, कारण की आपण कोण सांगणार आहे.
वैभवजी, मला असं वाटतं की येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुमचं काय, तुम्ही असं ठरवलं आहे, एक विजन ठरवलं आहे का? की आम्ही नेहमी विचारतो हा प्रश्न सगळ्यांना की काय विजन आहे तुमचं, आणि त्याला ते गाठण्यासाठीचं काही सेन्स ऑफ मिशन पर्टिक्युलर काही आहे का? नाही, असं मी कधीच ठरवत नाही अरे काही. कारण काय आहे, तुम्ही ठरवलं तरी अशी अनेक अंग आहेत या व्यवसायामध्ये की जे फक्त तुमच्या हातात नसतात बऱ्याचदा. तुम्ही समोरच्यावर सुद्धा खूप गोष्टी डिपेंड असतात. सो असं ठरवून काही करावं आणि त्याचं मार्गाक्रमण करावं या स्वभावाचा मी कधीच नव्हतो किंवा नाही आहे. पण मला नेहमी ते मी मगाशी सांगितलं तेच आहे, काम करत राहा, प्रामाणिकपणे करत राहा, कष्ट उपसायची तयारी तुमची असली पाहिजे. मग जे साध्य होतं तेच मला मिळवायचं होतं असं आपण म्हणू शकतो त्याला. सो मला वाटतं तुम्ही ॲज अ प्रेक्षक म्हणून मला असं वाटतं की तुम्ही हे चाललेल्या विषयांवर आणि या सगळ्या झालेल्या संपूर्ण घडूळ कारभारावर बोलत राहायला हवं. म्हणजे फेसबुक काय म्हणताय, इन्स्टावर किती लोक ट्रोल करतायत, ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं बरं असं मला वाटतंय. कारण की तुम्ही असे नट आहात की अभ्यासपूर्वक काही गोष्टी करत आलेला आहात. तुम्ही जसे श्रीराम लागू पूर्वी म्हणायचे की एक दिवस असा येईल की क्रांती 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 होईल आणि नंतर मग शेवटी एक बिंदू राहील आणि मेंदू राहील आणि सगळं संपेल. आणि परत सांगतो, जसं मगाशी आपण विषय काढला की बुद्ध खाली जातोय आणि युद्ध वर येत आहे, आणि जर तुम्ही नाही बोललात तर एक दिवस असा येईल की फक्त युद्ध राहील आणि बुद्ध खूप खाली खाली जाईल. आणि ही वेळ येता कामा नये. कारण की बघा, फेसबुक काय, इन्स्टा काय, किंवा हे सोशल मीडियाचे काही चॅनल कुठलंही म्हणा, कोणतरी मालक बदलणार आहे, नवीन एक कोणतरी उदयाला येतील, नवीन काहीतरी सुरू करतील. हे कालचक्र आहे जे पुन्हा फिरेल, याची आम्हाला खात्री आहे. पण तुमच्यासारखे विचारी लोक जर हे बोलायचे बंद झाले, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की फटाके वाजवू नका, म्हणजे काय, फटाके आता वाजवू नका असं तुम्ही सांगताय. त्या काळात पोल्युशन नव्हतं, तेव्हा फटाके चालत होते. कारण 100 पोल्युशन आणि अजून 100 फटाके म्हणजे 200 पोल्युशन, यासाठी तुम्ही म्हणताय, हे लोकांना कळत नाहीये. आणि जेव्हा ही गोष्ट तुम्ही बोलायची बंद कराल तर खरोखरच कानाखाली फटाके लागल्यासारखे होतील. तर मला असं वाटतं की तुम्ही ही गोष्ट बोलत राहा, अजिबात घाबरू नका. आमच्यासारखे प्रेक्षक तुम्हाला कुठेतरी हे गोष्ट ऐकत असतात आणि कुठेतरी ह्याची जाणीवपूर्वक आम्हालाही ह्याची जाणीव होत असते. आणि कुठेतरी हे लिहिलं जाऊ शकतं की तुम्ही हे बोलायचं बंद केलं तर मग येणारा काळ लोक करत राहतील. मग काय, सामाजिक गोष्टीमध्ये अधिक गढूळता येत राहील. जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे राजकारण इतकं बरबडलंय, तर समाज पण एवढा बरबडेल आणि मग तात्विक हुशार लोक राहणारच नाही आणि मग सगळं उथळ दिसेल आणि जे खरं आहे ते कधीच वर येणार नाही. त्यामुळे तुम्ही थोडं का होईना बोलत राहायला पाहिजे. आणि मग ते समाजकारणावर होईल किंवा राजकारणावर होईल, तुम्ही बोललंच पाहिजे सर, असं मला वाटतंय. वैभवजी, तुमचं जेव्हा हे नाटक बघितलं, मर्डरवाले कुलकर्णी, मी खरंच सांगतो की आम्ही मागच्या 10 वर्षामध्ये नाटक बघायचं सोडून दिलं होतं विनोदी. याचं कारण असं होतं की टीव्हीला इतके सर्वोत्कृष्ट विनोद चालू आहेत, म्हणजे हास्यचित्र असेल किंवा भावायोद्धा असेल, त्याच्यानंतर अजून वर जाऊन काय विनोद करणार. पण जेव्हा हे नाटक बघितलं तर लक्षात आलं की तुम्ही त्याच्या वर नेऊन विनोद ठेवलायत आणि हे सतत बघावं असं वाटतंय. म्हणजे खरंच तुम्ही हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. आणि ही तुमची कलाकृती खरंच अजरामर कलाकृती आहे. मग ते वाडा चिरेबंदी असेल किंवा संध्या छाया असेल किंवा ह्या प्रकारचं नाटक असेल, हे फक्त तुम्हीच करू शकता. आणि आज मी खरंच सांगू की विनोद आणि विनोदी जी नाटकं आहेत ते फक्त सिरियस नटच करू शकतात, ह्या निमित्ताने मला कळलंय. आणि ही जी सिरियसनेस जो विनोदामध्ये येतो ना, तेव्हा तो विनोद दर्जेदार होतो असं मला वाटतं. आणि तो तुम्ही चालू ठेवावा असं मला वाटतंय. आणि त्यानिमित्ताने सर तुम्हाला तुम्ही इथे आलातच तर 2 पुस्तकं, जी ए कुलकर्णींचं सोन पावले नावाचं आहे आणि अंतरीचा दिवा म्हणून संदीप कुमार साळुंखेंचं पुस्तक आहे, ते तुम्हाला भेट देऊ इच्छितो. छोटंसं फुलाची पाकळी गोष्ट आहे. तर तुमच्यासाठी आम्ही गिफ्ट आणलंय. वैदिक क्लश नावाचा शिफा शेख नावाच्या बिझनेसमन आहेत, त्यांनी आमच्या ते गिफ्ट पार्टनर आहेत, त्यांनी तुमच्यासाठी गिफ्ट दिलंय. खूप चांगलं प्रोडक्ट आहे आणि तुम्हाला ते आवडेल. खूप नॅचरल आणि हर्बल प्रोडक्ट आहेत ह्याच्यामध्ये. तुम्हाला ते तुम्ही स्वीकारावेत असं मला वाटतंय. जे तुम्हाला नक्की आवडेल. हर्बल प्रोडक्ट आहेत खूप सारे, जे नक्कीच तुम्हाला वापरता येतील. गुड गुड गुड. तर आज सर तुम्ही इथे आलात आणि इतकं सहज आणि
मला असं वाटलं की खूप दर्जेदार ऐकणं हल्ली बंद झालंय. शांत असतो माणूस, पण आतमध्ये जे समुद्र असा हलत असतो इकडे तिकडे. तर मला कळतंय की किती जरी तुम्ही म्हणालात की नाही मी आता शांत झालोय किंवा आतमध्ये ती खतखत ती दिसते, ती डोळ्यात दिसते, तुमच्या कुठेतरी गोष्टींमध्ये दिसत असते. आणि मी ती गोष्ट असं बंद होऊ देऊ नका असं मला परत वाटतं. कारण तुम्ही नाही बोललात तर कोणीच नाही बोलणार आहेत. आणि ठीक आहे 100 लोक ते सगळ्यांना सेम ट्रोल करत असतात, पण जेव्हा फटाके वाजवू नका ह्याच्या मागे सध्या फटाके वाजवू नका याचं लॉजिक लोकांना कळत नाहीये. फटाके तेव्हा वाजवले जेव्हा प्रदूषण नव्हतंच बाबा. आज तुम्ही 100 प्रदूषण त्यात अजून 100 फटाके म्हणजे 200 प्रदूषण असं कराल तर ते खूप कठीण आहे. तर तुम्ही ते बोलत राहा. एक वाक्य पण खूप असतं, कारण शेवटीच अभिनेता, नाक्यावर उभा राहणारा अभिनेता वेगळा आणि जो हे अभ्यासपूर्वक उभा राहून मोठा काम करणारा अभिनेता वेगळा असतो असं नेहमी वाटतं सर. त्यामुळे तुम्ही सतत असे चांगले आम्हाला दर्जेदार कलाकृती द्या आणि आम्हाला नाटकातून, चित्रपटातून, आणि नक्कीच एक दिवस असा येईल की वैभव मांगले नाव आम्हाला तुम्ही नाही म्हणा पण बॉलिवूडमध्ये एक मोठ्या कुठल्या तरी भूमिकेसाठी तुम्ही असाल अशी इच्छा आहे. येस येस. तर आज आपल्या भेटीला आले होते वैभव मांगले. मित्रांनो, आजच्या एपिसोडमधून आपल्याला काय मिळालं तर एक गोष्ट मिळाली, ती म्हणजे समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन कलाकाराचा किती प्रगल्भ असतो. कलाकार हा खूप विचारी असतो, कलाकार हा खूप सेन्सिटिव्ह असतो, आणि जेव्हा त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप वेळा दाबलं जातं तेव्हा तो बोलायचं बंद करतो. प्रेक्षक म्हणून आपली देखील जबाबदारी आहे की आपण अशा कलाकाराला बंद करता कामा नये. कारण की ज्ञानी माणसं या जगामध्ये खूप कमी आहेत, आणि जेव्हा ते गोष्ट सांगत असतात ते आपण ऐकायला हवं. कारण की हल्ली लिस्नर खूप कमी झाले आहेत, बोलणारे खूप जास्त झालेत. तर ह्याच नोटवर आपण थांबूया. असंच इसाबनीती बघत राहा, छापाकाटा बघत राहा, आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला असंख्य असे विचारी नेते, अभिनेते, प्रोड्युसर, दिग्दर्शक खूप पाहायला बघायला इसाबनीतीमध्ये मिळणार आहेत, छापाकाटामध्ये मिळणार आहेत. तोपर्यंत इसाबनीती सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, लाईक करा, आणि कमेंटमध्ये नक्की लिहा की तुम्हाला कोणाकोणाला ऐकायला, बघायला आणि पाहायला आवडेल. तोपर्यंत गुड बाय.